हाय फ्रेंड्स, समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहूयात चालू घडामोडी आणि आजच्या चालू घडामोडीमध्ये विशेष असे प्रश्न समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण जे प्रश्न घेणार आहोत त्या प्रश्नाचं विस्तृत असं स्पष्टीकरण यात आपण पाहणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रश्न जर आला या असणाऱ्या मुद्द्या संदर्भात तर तो चुकणार नाही याची शाश्वती आहे। तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात। आज आपला पहिला प्रश्न आहे बघा, जगातील सर्वात मोठ्या क्रूज जहाजाचे नाव सांगा, असा हा प्रश्न आहे आणि याचे 4 ऑप्शन तुमच्या समोर दिसत आहेत बघा। तर या 4 ऑप्शन पैकी उत्तर आपल्याला निवडायचं आहे। तर याचं योग्य उत्तर आयकॉन ऑफ द सीज असं आहे, जे ऑप्शन नंबर 1 आहे। ठीक आहे, याच्याबद्दल थोडीशी विस्तृत अशी माहिती पाहूयात। जगातील सर्वात मोठे क्रूज जहाज आपल्या पहिल्या सफारीवर जानेवारी 2024 मध्ये निघाले आहे। पहिला मुद्दा क्लिअर झाला तुमचा। प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, जगातील सर्वात मोठे जहाज आयकॉन ऑफ द सीज आपल्या पहिल्या सफारीवर कधी निघाले? तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी जानेवारी 2024। दुसरा प्रश्न आहे दुसरा मुद्दा आहे आयकॉन ऑफ द सीज असे या जहाजाचे नाव आहे, जे की आपण वर प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे। पुढचा आहे रॉयल कॅरेबियन ग्रुपच्या मालकीचे हे क्रूज 7 दिवसांची कॅरेबियन बेटांची सफर करणार आहे। म्हणजे या ठिकाणी मालकी कुणाची आहे असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर रॉयल कॅरेबियन ग्रुपच्या मालकीचं असणारे हे जहाज आहे। ठीक आहे, समजला अशा पद्धतीचा पहिला प्रश्न। पाहूयात पुढील प्रश्न। महत्वाचा प्रश्न आहे, डॉक्टर मोहम्मद युनूस यांना कामगार कायद्याचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे। डॉक्टर मोहम्मद युनूस कोणत्या देशाचे आहेत? तुम्ही म्हणाल एखाद्या व्यक्तीला कामगार कायद्यानं त्या ठिकाणी 6 महिन्याची शिक्षा सुनावली, यात काय विशेष आहे? विशेष आहे म्हणूनच हा प्रश्न घेतलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बांगलादेश हे मोहम्मद युनूस यांचा देश आहे। तर मोहम्मद युनूस यांच्याबद्दल विशेष अशी माहिती। मुद्दा क्रमांक 1, बांगलादेशचे नोबेल विजेते अर्थतज्ञ डॉक्टर मोहम्मद युनूस, बघा किती विशेष आहे। तर यांना काय भेटलेला होता? अर्थतज्ञ म्हणजेच अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक यांना मिळालेला होता। तर यांनाच असणाऱ्या आता 6 महिन्याची शिक्षा सुनावलेली आहे। पुढचा मुद्दा, डॉक्टर मोहम्मद युनूस हे ग्रामीण टेलिकॉमचे अध्यक्ष आहेत। इथं प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की बांगलादेशचे मोहम्मद युनूस नोबेल पारितोषिक विजेते यांना 6 महिन्याची शिक्षा झाली, ते खालीलपैकी कोणत्या आयटेकचे किंवा कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते? तर त्याचं उत्तर आहे ग्रामीण टेलिकॉम। आलं लक्षात? पाहूयात पुढचा प्रश्न, पुढचा मुद्दा, ग्रामीण बँकेच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन मोहीम राबवल्याबद्दल त्यांना कधी 2006 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? कोणता? तर अर्थशास्त्राचा नोबेल। कसाही प्रश्न विचारू शकतात। पुढचा मुद्दा, ग्रामीण टेलिकॉमने कामगार कल्याण निधी निर्माण न केल्याने कामगार कायद्याचा भंग झाल्याची तक्रार झाली होती। या तक्रारीच्या आधारावर खटला चालून निकाल कधी लागला? जानेवारी 2024 मध्ये जाहीर करण्यात आला। अशा पद्धतीचा आपला हा दुसरा प्रश्न होता। पाहूयात पुढचा प्रश्न, SKA महाप्रकल्पासाठी केंद्र सरकारने किती कोटी रुपये मंजूर केले आहेत? पहिला पर्याय 1250 कोटी, दुसरा पर्याय 1270 कोटी, तिसरा 1260 आणि चौथा 1320। तर ह्याच्यापैकी योग्य उत्तर काय असेल? तर हे आहे ऑप्शन क्रमांक 1, 1250 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केलेले आहेत। तर आता हे SKA महाप्रकल्प म्हणजे काय याच्याबद्दलची माहिती आता आपण पाहूयात। तर SKA महाप्रकल्प म्हणजे काय? तर स्क्वेअर किलोमीटर ॲरे म्हणजेच SKA या आंतरराष्ट्रीय रेडिओ वेधशाळेच्या महाप्रकल्पात
भारताचा अधिकृत सहभाग निश्चित झाला आहे? SKA चा फुल फॉर्म स्क्वेअर किलोमीटर ॲरे असा आहे. पुढचा जे आपण प्रश्नामध्येच पाहिलं, केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी 1250 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आणि पुढचा मुद्दा, पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ऑस्ट्रोफिजिक्स ज्याला आपण NCRA असं म्हणतो, ही संस्था भारताच्या वतीने SK मध्ये समन्वयाची भूमिका बजावत आहे. पुढचा मुद्दा, या SKA प्रकल्पात किती देश सहभागी आहेत असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथं त्या पूर्ण देशाची मी यादी दिलेली आहे बघा. पहिला देश आहे ऑस्ट्रेलिया, दुसरा देश आहे दक्षिण आफ्रिका, तिसरा देश आहे ब्रिटन, चौथा नेदरलँड, पाचवा इटली, सहावा स्पेन, सातवा चीन, आठवा पोर्तुगाल, नववा स्वित्झर्लंड आणि 10वा जो आता आपल्या भारत देश समाविष्ट झालेला आहे तो असणारा, असे एकूण किती देश सहभागी आहेत या SKA प्रकल्पात? तर 10 देश सहभागी आहेत. पुढचा मुद्दा, SKAच्या नोंदीचा प्रचंड साठा जगभरात किती केंद्रावर? 6 केंद्रावर विभागला जाणार असून त्या दरवर्षी सुमारे 3 लाख टेराबाईट माहिती जमा होण्याची अपेक्षा आहे. इथं एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, SKAच्या प्रचंड नोंदीचा साठा जगभरात किती केंद्रावर? 6 केंद्रावर असणारा जमा केला जाणार आहे. पुढचा आणि शेवटचा मुद्दा, SKAच्या नोंदीचे एक केंद्र पुण्यात उभारण्यात येणार आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे, कारण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतात SKAचं केंद्र किंवा SKAच्या नोंदीचं केंद्र खालीलपैकी कोणत्या शहरात उभारल्या जाणार आहे? तर ते पुण्यात उभारल्या जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. जानेवारी 2024 मध्ये हिट अँड रन च्या गुन्ह्यासाठी ट्रक चालकांनी आंदोलन केले होते. या गुन्ह्यात किती वर्षाचा सक्षम कारावास शिक्षा होणार होती? जे अजून लागू केलेलं नाही या ट्रक चालकाच्या संपामुळे. तर या हिट अँड रन मध्ये जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये किती वर्ष कारावास होणार होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, किती वर्ष? 10 वर्ष या ठिकाणी शिक्षा होणार होती. मग काय झालं किंवा या असणाऱ्या जानेवारी 2024च्या हिट अँड रन जो कायदा त्याच्याबद्दल आपण थोडीशी विस्तृत माहिती पाहूयात, जो पेपरला विचारला जाऊ शकतो. पहिला, संसदेत मंजूर करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) व 2 च्या तरतुदीवर ट्रक मालक व ट्रक चालकांनी आक्षेप घेतला आहे. प्रश्न इथं असाही विचारला जाऊ शकतो की हिट अँड रन कायदा जो भारतीय न्याय संहितेचा आहे त्यातल्या कोणत्या कलमावर ट्रक चालक व मालकांनी आक्षेप घेतला होता? तर कलम 106(1), कलम 106(2). पुढचा मुद्दा, 106(1) काय आहे? तर कलम 106(1) नुसार एखाद्या वाहन चालकाने अपघात झाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे बंधन घातले आहे. हा एक मुद्दा 106 कलम 1 नुसार. आणि 106(2) नुसार अपघातानंतर वाहन चालक जर पळून गेला तर कमाल म्हणजे जास्तीत जास्त 10 वर्ष सक्षम कारावास शिक्षा व 10 लाख व बघा इथं काय म्हटलंय, व मध्ये आहे किंवा मध्ये नाहीये. समजा 10 वर्ष कारावास किंवा 10 लाख रुपये असा दंड नाहीये. 10 वर्ष कारावास तर होणारच, पण त्याचबरोबर 10 लाख रुपयाचा दंड पण कलम 106(2) नुसार भारतीय न्याय संहितेच्या हिट अँड रन कायद्याच्या कलम 106(2) नुसार. आलं लक्षात? पुढचा मुद्दा, या तरतुदीला ट्रक चालक व मालकांनी विरोध केला, जे आपण सुरुवातीलाच म्हटलं. भारतीय न्याय संहितेतील हिट अँड रनच्या गुन्ह्यासाठी ट्रक चालकांनी आंदोलन केले होते. आपण प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या गुन्ह्यासाठी किंवा कोणत्या गुन्ह्याच्या कायद्यासाठी ट्रक चालक व मालकांनी आंदोलन केलं होतं? तर हिट अँड रन. पुढचा, यावर वादग्रस्त कलम तुर्तास लागू न करण्याचे केंद्राने आश्वासन दिले म्हणून हा संप मिटलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हा प्रश्न तुम्हाला नक्की माहिती आहे, मला याची शाश्वती आहे. आणि मी याचं उत्तर ऑलरेडी तसंही तुम्हाला याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये दिलेलंच होतं, तरी पण याचं उत्तर आहे रश्मी शुक्ला. तुम्ही म्हणताल परत प्रश्न,
त्याच्याबद्दल बरेचशा मुलांना मी जेव्हा क्लासचे पेपर पण घेत असताना हा प्रश्न यांच्याबद्दल प्रश्न टाकला होता तेव्हा भरपूर लोकांनी याचे उत्तर चुकवले होते. त्याच्याबद्दल थोडीशी विस्तृत माहिती जेणेकरून तुमचा मी एवढी खात्री देतो तुम्हाला की आपल्या जे महामहिम त्या ठिकाणी महासंचालक आहेत, डीजीपी आहेत महाराष्ट्राच्या, यांच्यावर महाराष्ट्रातल्या 30 ते 35 जिल्ह्याच्या पेपरमध्ये म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही म्हणताल एकच जिल्हा सोडला असं नाही, त्याचबरोबर कारागृह, त्याचबरोबर SRPF आणि आपले जे जिल्हा पोलीस आणि ड्रायव्हर आहेत या सर्वांचा मिळून जो वेगवेगळ्या वेळेस पेपर होईल त्या सर्वांपैकी 35-40 पेपरमध्ये तुम्हाला यांच्यावर प्रश्न दिसेल. मग वेगवेगळ्या पद्धतीचं असेल. कोणकोणत्या पद्धतीचं असेल पाहूया त्यांच्याबद्दल विशेष माहिती. भारतीय पोलीस सेवेतील IPS वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची 4 जानेवारी 2024 रोजी राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. एक तारीख विचारली तर लक्षात ठेवा 4 जानेवारी 2024. पुढचा आहे महाराष्ट्र केडरच्या 1988 बॅचच्या पोलीस अधिकारी असलेल्या शुक्ला यांच्या रूपाने पहिल्यांदाच महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्राला लाभल्या आहेत. आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात महिला पोलीस महासंचालक कोणीच झालेलं नव्हतं, म्हणून पहिल्या कोण रश्मी शुक्ला मॅडम आहेत. पुढचा आहे पोलीस महासंचालकपदी म्हणजे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होण्याआधी रश्मी शुक्ला या सशस्त्र सीमा बल ज्याला आपण SSB म्हणतो च्या महासंचालकपदी आणि त्याआधी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. CRPFच्या अतिरिक्त महासंचालक, त्याच्यानंतर SSB आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या DGP झालेल्या आहेत. पुढचा इथं खाली मुद्दा नाहीये पण असा सांगून देतो, हा प्रश्न मी डेफिनेटली सांगतो बहुतांश जिल्ह्यामध्ये विचारला जाणार आणि मी याचं उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देतो. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न असा आहे, रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या ज्या पोलीस महासंचालक आहेत या मूळ कोणत्या राज्याच्या आहेत? परत एक वेळ रिपीट करतो, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या कोणत्या राज्याच्या आहेत किंवा मूळ कोणत्या राज्याच्या आहेत? याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. नसेल तर मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगतो. ठीक आहे, पाहूयात पुढील प्रश्न. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना नुकताच गुरुकुल सन्मान मिळाला, ते कशाशी संबंधित आहेत? 4 पर्याय तुमच्या समोर दिसत आहेत. तर याचं उत्तर आहे पहिलाच ऑप्शन बासरी वादक. पंडित हरिप्रसाद चौरसिया हे काय आहेत? बासरी वादक आहेत आणि त्यांना गुरुकुल प्रतिष्ठानचा या वर्षीचा गुरुकुल सन्मान मिळालेला आहे. पाहूयात पुढील प्रश्न. यांच्याबद्दल विशेष अशी माहिती काही घ्यायची गरज नाही म्हणून पुढचा प्रश्न. जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानवर डॅश डॅश या देशाने हल्ला केला आहे किंवा हल्ला केला होता. ऑप्शन तुमच्या समोरच आहेत, इराक, रशिया, इराण, अमेरिका. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इराण. ठीक आहे, याच्याबद्दल विस्तृत माहिती पाहूयात. तर पहिला मुद्दा आहे, इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश अल अदल या संघटनेच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करून हल्ला केल्यामुळे दोन्ही देशातील संबंधात विशिष्ट आले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आधारित असा हा प्रश्न आहे. इथं प्रश्न असा पण येऊ शकतो की इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कोणत्या दहशतवादी संघटनेला लक्ष्य केले होते? तर त्याचं उत्तर इथं हायलाइट केलेलंच आहे, जैश अल अदल. मग जैश अल अदल काय आहे बघू. जैश अल अदल ही सुन्नीपंथीयांची फुटीरतावादी संघटना इराणमधील सिस्तान आणि बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताला सीमा भिडलेल्या प्रांतात ती सक्रिय आहे. बघा, इराणमधील कोणत्या भागात सक्रिय आहे? सिस्तान आणि पाकिस्तान मधील बलुचिस्तान. आणि बलुचिस्तान हा जो प्रांत आहे याची सीमा कोणासोबत आहे? इराण सोबत आहे. आणि जी पाकिस्तान मध्ये आहे बलुचिस्तान त्याची सीमा कोणासोबत आहे? इराण सोबत आहे. मग पुढचा, इराणच्या लष्करी आणि मुलकी अधिकाऱ्यांना तिने निशाण्यावर ठेवलेले. तिने म्हणजे कुणी? जैश अल अदल या दहशतवादी संघटनेने. मग पुढचा, बलुचिस्तान मधील फुटीरतावाद्यांना इराण फूस देत असल्याचा आरोप पाकिस्तानने केलेला
आहे, ते त्यांचा व्यवसायच आहे, त्याच्यामुळे तो मुद्दा लक्षात ठेवायची गरज नाही. पुढचा, इराण आणि पाकिस्तान यांच्यातील सुमारे 900 किलोमीटर लांबीची सीमा पूर्णपणे बंदिस्त नाही. इथे एक प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की इराणने पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे, तर इराण आणि पाकिस्तान यांच्यातील किती किलोमीटरची सीमा पूर्णपणे बंदिस्त नाही? तर किती आहे? 900 किलोमीटरची सीमा बंदिस्त नाही. त्यामुळे दहशतवादी पाकिस्तानात लपायला जातात, कारण ते त्यांचं होम टाउन आहे. बरोबर, ठीक आहे. जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न आजच्या याच्यामधला, जानेवारी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या क्रिकेटपटूने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली? बघा, क्रिकेटचा एक प्रकार आहे एक दिवसीय, ज्याला इंग्रजीत वन डे म्हणतात, ODI, वन डे इंटरनॅशनल. तर या प्रकारामधून कोणी निवृत्ती जाहीर केलेली आहे? पर्याय तुमच्या समोर आहेत. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डेव्हिड वॉर्नर यांनी असणारी या ठिकाणी निवृत्ती कोणत्या प्रकारातून? एक दिवसीय क्रिकेटच्या प्रकारातून निवृत्ती घेतलेली आहे. तर डेव्हिड वॉर्नर बद्दल थोडीशी विशेष माहिती बघा. जानेवारी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पुढचा, वॉर्नरने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना 2 वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकलेला आहे. आला लक्षात? कधी कधीचा? 2015 आणि 2023. 2015च्या विश्वचषकामध्ये त्यांनी त्या ठिकाणी न्यूझीलंडला पराभूत करून जिंकला होता. तर 2023 मध्ये भारत देशाला पराभूत करून हा असणारा विश्वचषक त्यांनी जिंकला होता. या दोन्ही याच्यामध्ये वॉर्नरचा सहभाग होता. पुढचं, डावखुऱ्या वॉर्नरने 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होबार्ट येथे एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हा काही विशेष नाहीये, पण एक माहिती स्तव म्हणून, किंवा कधी प्रश्न जर सीसॅट टाईप टाकला किंवा MPSC मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर बद्दल खालील विधाने विचारात घ्या आणि चुकीचं विधान निवडा. तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने विचारल्या जातात. तर डावखुऱ्या वॉर्नरने 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होबार्ट येथे एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आणि शेवटचा मुद्दा, एक दिवसीय 161 सामन्यामध्ये 6,932 धावा केल्या, त्यात 22 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश होता. ठीक आहे. आणि शेवटचा अजून एक तोंडी प्रश्न तुम्हाला इथं विचारून सोडतो मी, ज्याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. डेव्हिड वॉर्नरने एक IPL चषक कर्णधार म्हणून जिंकलेला आहे, तर तो कोणत्या संघाचा कर्णधार होता? किंवा रिपीट एक वेळ विचारतो, डेव्हिड वॉर्नरने त्याच्या नेतृत्वात IPL चषक जिंकलेला आहे, तर त्याने कोणत्या संघाचे नेतृत्व करताना IPL चषक जिंकला आहे? ज्याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. काही सूचना असतील तर त्याही सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.